नमस्ते. तर आज होता माझ्या सुट्टीचा दिवस, त्यामुळं आम्ही ठरवलं की आज देवदर्शन करून येऊया. तर आम्ही जाणार होतो या 3 ठिकाणी. मग मी विचार केला एक मिनी ब्लॉग तयार करू, ज्यामुळे तुमचं सुद्धा दर्शन होईल. तर आम्ही निघलो होतो सकाळी 7 वाजता आणि पहिल्यांदा गेलो तासगावच्या गणपतीला. मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती, त्यामुळं देवदर्शन अगदी व्यवस्थित झालं. मंदिराच्या परिसरात अगदी प्रसन्न आणि शांत वातावरण होतं, त्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथे बसलो आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो. त्यानंतर वाटेत थोडा चहा नाश्ता केला आणि आम्ही निघालो या मंदिराकडे. मला आठवतंय कोरोनाच्या आधीपर्यंत आम्ही दरवर्षी हे 3 देवस्थानं करत होतो, पण कोरोनानंतर माहीत नाही काही कारणांमुळे ते नाही झालं आमच्याकडून. पण 4 ते 5 वर्षांनी आम्ही परत तिथे चाललो आहोत, त्यामुळे सगळ्या जुन्या आठवणी एकदम ताज्या होत आहेत. इथल्या राधा आणि कृष्णाच्या मूर्त्या इतक्या सुंदर आहेत की कितीही डोळे भरून बघितलं तरी मन काही भरत नाही. दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही प्रदक्षिणा करण्यास निघालो. जेव्हा आपण या मंदिराभोवती प्रदक्षिणा करत असतो त्यावेळेला आपल्याला महादेव, बालाजी किंवा नरसिंहदेव अशा सगळ्या देवांचं दर्शन होतं. हा व्लॉग मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करत आहे. पुढच्या पार्टमध्ये आम्ही कोणते कोणते देवदर्शन केले आणि कोणत्या कोणत्या लोकेशनवरती गेलो हे मी डिटेल सांगेन. आपण भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.